श्री स्वामी समर्थ. देव तुम्हाला म्हणतो, प्रिय बाळा, ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांच्यासाठी या विशेष संदेशाकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे. मला फक्त त्यांच्याशी बोलायचं आहे ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आज रात्री लक्ष्मी स्वतः चालत तुझ्या घरी येईल, ज्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक चिंता दूर होतील. तुमच्या स्वर्गीय पित्याने तुमच्या मुख प्रार्थना ऐकल्या आहेत आणि आता तो तुम्हाला या अनपेक्षित आर्थिक आशीर्वादाने आशीर्वाद देण्याची योजना करत आहे. देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी माझी आई टाईप करा. देव म्हणतो, मी सर्व गोष्टींचा निर्माता आहे. आकाश, पृथ्वी, महासागर, पर्वत, सूर्य आणि तारे, तुमच्या आयुष्यातील सर्व चांगल्या आणि परिपूर्ण भेटवस्तूंचा मी स्रोत आहे. सतत बदलणाऱ्या गोष्टींपेक्षा मी सुसंगत आणि विश्वासार्ह आहे. माझ्या मुला, लक्षात ठेवा की मीच तुला बढती आणि आशीर्वाद देतो. मी जे वचन दिले आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि मी नेहमी तुझ्यासोबत असतो. ज्याप्रमाणे मी 6 दिवसात स्वर्ग निर्माण केला आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली, त्याचप्रमाणे मी काही मिनिटांमध्ये तुमचे जीवन बदलू शकतो. तुमच्या आयुष्यातील पुढील 7 दिवस विलक्षण असणार आहेत, कारण तुम्ही आनंद, प्रेम आणि सुधारित वित्त यांनी भरलेल्या हंगामात पाऊल टाकत आहात. पुढील 3 मिनिटे क्षितिजावर आहेत. विपुलता, आशीर्वाद आणि संधी घेऊन येतात. उद्या सकाळी तुम्हाला पहिली गोष्ट मिळेल, ती एक चमत्कार आहे. देव अनपेक्षित आशीर्वाद, वित्त, उपचार, प्रेम आणि शांती पाठवेल. जो भक्त हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील, त्याचं भाग्य याच रात्री बदलून जाईल. देव म्हणतो, तुमचे आरोग्य, पैसा, नातेसंबंध स्वामींच्या नावाने बरे आणि सुधारले जातील. मी सर्वशक्तिमान देव आहे, जो प्रदान करतो, बरे करतो, पुनर्संचयित करतो आणि भरपूर आशीर्वाद देतो. देव म्हणतो, जेव्हा तू मला सर्वस्व देतोस तेव्हा तू पृथ्वीवर तुझ्या जीवनात समृद्धी आणतोस आणि स्वर्गात खजिना जमा करतोस. मी तुमच्या वेदनांचे शक्तीत आणि तुमच्या समस्यांना आशीर्वादात बदलणार आहे. मी तुम्हाला अनेक आशीर्वाद, यश आणि चमत्कार देणार आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुला देखील या आशीर्वादाची गरज असेल तर स्वामी माऊली, मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, स्वामींना सांगा आणि आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, हा आठवडा संपण्यापूर्वी मी सर्व शक्तिमान तुम्हाला अगणित आशीर्वादांचा वर्षाव करीन. या आशीर्वादांमध्ये प्रेमळ नाते, आर्थिक प्रगती आणि जीवन बदलणाऱ्या संधींचा समावेश असेल. मी तुमच्यावर आशीर्वाद ओतण्यास तयार आहे. असे भरपूर आशीर्वाद मिळवण्यासाठी सतत तुमच्या मुखात श्री स्वामी समर्थ नाम चालू ठेवा. तुमचा देवावर विश्वास असल्यास तू माझा सांगाती कमेंट करा आणि आत्ताच जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, चिंताग्रस्त आहे, त्या भक्ताला हा शक्तिशाली संदेश शेअर करा. बघा, पुण्यवंत व्हाल. हे शब्द विश्वासाने सांगा. आज मी खरोखरच पात्र असलेले अंतहीन प्रेम, उपचार, विपुलता प्राप्त करण्यास तयार आहे. माझा विश्वास माझ्या संपूर्ण कुटुंबापर्यंत वाढेल आणि जेव्हा मला त्यांची गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील. सर्व काही स्वामींच्या आशीर्वादाने ठीक होईल. देवदूत सांगत आहेत, तुम्हाला अनेक संधी आणि आशीर्वाद मिळणार आहेत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतील. तुमची परिस्थिती सुधारण्यासाठी देव काम करत आहे. तो तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला
विपुलतेने आणि शांततेने भरलेले जीवन देईल. तो तुम्हाला जाणवत असलेल्या कोणत्याही वेदना लवकरच बरे करणार आहे. तुमच्या जीवनात न थांबता येणाऱ्या चमत्कारांसाठी तुमचे अंतःकरण आणि मन उघडे ठेवा. हे चमत्कार तुम्हाला मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या उन्नत करतील. मी तुम्हाला देय असलेले पैसे आणि तुम्हाला भरावे लागणाऱ्या बिलांची काळजी घेण्यासाठी देवदूतांना पाठवत आहे. ते तुमच्या कुटुंबाला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवतील. हा आठवडा तुमच्यासोबत घडणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टींचा आठवडा आहे. तुम्ही कठीण काळाचा सामना केला आहे, परंतु हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही निरोगी, धन्य आणि यशस्वी व्हाल हे लक्षात ठेवा. देव म्हणतो, आज 2024मध्ये तुमच्या जीवनात मोठे बदल, यश आणि आर्थिक चमत्कार होतील. तुम्ही तुमच्या आरोग्यामध्ये, नोकरीत, व्यवसायात, नातेसंबंधात आणि पैशांमध्ये पूर्वी कधीही न झालेल्या सुधारणा पाहाल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय टाईप करा आणि आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, मी तुमच्या वेदना कमी करण्यात, तुम्ही जे गमावले आहे ते परत आणण्यात आणि तुम्हाला आवश्यक असलेले पैसे पुरवण्यात मदत करेन. चांगल्या गोष्टी आणि अनुकूलता तुमच्या वाट्याला येत आहे. देव तुमच्या दुःखाचे सुखात रूपांतर करेल असा माझा विश्वास आहे. तो तुमच्यासाठी दरवाजे उघडेल आणि खास संधी निर्माण करेल. देवाने तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी तयार केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत घडत आहे. तुम्हाला चांगली बातमी मिळेल, आनंदाचे क्षण अनुभवाल, सकारात्मक नातेसंबंध निर्माण कराल, उत्तम आरोग्याचा आनंद घ्याल आणि अनेक आशीर्वाद तुमच्या वाट्याला येणार आहेत. तुमच्या आर्थिक परिस्थितीत, नातेसंबंधात, करिअरमध्ये आणि आरोग्यामध्ये मोठ्या सकारात्मक बदलासाठी सज्ज व्हा. माझ्यानंतर या शब्दांची पुनरावृत्ती करा. माझ्याकडे आधीपासूनच असलेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे आणि मी आणखी पैसे मिळवण्यासाठी तयार आहे. या वर्षामध्ये देवाचे आशीर्वाद माझ्यावर होतील. उपचार, समर्थन, संरक्षण आणि दैवी मार्गदर्शन आणतील. तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कारण आता तुमचे सुखाचे दिवस चालू होणार आहेत. तुम्हाला या आशीर्वादाची गरज असल्यास टाईप करा, स्वामी माझी आई आहे. लक्षात ठेवा, या प्रवासात तुम्ही कधीही एकटे नसता. परमेश्वर नेहमी तुमच्यासोबत राहण्याचे वचन देतो. तो तुमची लढाई लढेल आणि तुमच्या जीवनात शांती आणेल, आनंद आणेल. तुम्ही उत्तर दिलेल्या प्रार्थना, अमर्याद शांतता, मोठे आशीर्वाद आणि देवाने तुमच्यासाठी अभिषिक्त केलेल्या खोल्यांच्या हंगामात चालत आहात. देव म्हणतो, तुम्हाला यापुढे अभाव, गरिबी आणि आजारपणात अडकण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या जीवनात एक परिवर्तन पाहावे अशी माझी इच्छा आहे, जिथे तुम्ही दुःखी होण्यापासून आश्चर्यकारकपणे आनंदी होण्याकडे आणि वेदना जाणवण्यापासून ते बरे होण्याकडे जाल. तुम्ही ज्या संघर्षाचा सामना केला आहे ते तुमच्यासाठी समृद्ध आणि आशीर्वादित जीवन जगण्याच्या संधी बनतील. देव म्हणतो, तुम्ही जे गमावले आहे ते पुनर्संचयित करण्याचे आणि जे तुटले आहे ते बरे करण्याचे देव तुला वचन देतो. बरे होण्याची वेळ आता आली आहे आणि देव तुमच्या आयुष्यातील तुटलेल्या तुकड्या सुधारत आहे. परमेश्वर सक्रियपणे तुमचे जीवन बदलत आहे, तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करत आहे आणि तुमच्या अडथळ्यांचे पुनरागमनात रूपांतर होत आहे. तुमचं देखील तुमच्या देवावर प्रेम असेल तर नक्कीच हा शक्तिशाली संदेश अशा भक्ताला शेअर करा जो भक्त दुःखी आहे, चिंतेत आहे,
पुण्यवंत व्हाल. हे मोठ्याने बोला, विश्वाला घोषित करा, कारण तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. खात्रीने सांगा, माझ्या बँक बॅलन्समध्ये माझ्या कल्पनेपेक्षा जास्त पैशांचा स्फोट होणार आहे. भगवान म्हणतात, प्रगतीच्या हंगामासाठी सज्ज व्हा, जिथे तुमच्या आशा आणि इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसह आश्चर्यकारक विजय मिळवाल. तुम्ही भारावून गेलेल्या आणि थकल्याच्या भावनांपासून मुबलक आणि समाधानी वाटण्याकडे जात आहात. त्याची उपस्थिती तुमच्या जीवनात शांती आणि आनंद आणेल. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्हाला सांत्वन मिळेल. तुमचे जीवन परिवर्तनाच्या काठावर आहे आणि देव तुमचे दुःख, चिंता आणि समस्या दूर करेल आणि त्यांना चांगले आरोग्य, आनंद आणि शांती देईल. शेवटपर्यंत ऐकून तर बघ, तुझ्यावरचं कितीही मोठं संकट स्वामी स्वतः येऊन दूर करतील. स्वामी म्हणतात, तुमची नोकरी, आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये उल्लेखनीय बदल पाहण्यासाठी सज्ज व्हा. देव वचन देतो की येत्या काही दिवसात तो तुम्हाला आशीर्वादांचा वर्षाव करेल, जे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आपल्या जीवनात त्याचे अविश्वसनीय चमत्कार प्राप्त करण्यासाठी उत्साही आणि तयार व्हा. तुम्हाला विपुलता, आरोग्य, आनंद, परिवर्तन प्राप्त होणार आहे. तुमचा मार्ग उजळून निघेल आणि तुम्हाला ज्या जीवनासाठी जगायचे आहे त्या दिशेने मार्गदर्शन करा. आत्मविश्वासाने घोषित करा, आज मी प्रेम, उपचार आणि विपुलता प्राप्त करण्यास तयार आहे, जे योग्यरित्या माझे आहे. पुढील 3 मिनिटे हा संदेश लक्षपूर्वक ऐका, कारण याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. मी माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी चमत्कारिक उपचारांवर विश्वास ठेवतो आणि मला विश्वास आहे, जेव्हा आपल्याला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील. हे रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ स्वतःला समजवत राहा. चला एकत्र प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, माझ्या चुका पाहिल्याबद्दल आणि माझ्यावर बिनशर्त प्रेम केल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत. जेव्हा मी इतरांवर याच प्रकारे प्रेम करण्याचा संघर्ष करतो तेव्हा कृपया मला क्षमा करा. माझ्या आयुष्यातील कठीण लोकांच्या गरजा पाहण्यासाठी मला मदत करा आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला मार्गदर्शन करा, ज्या प्रकारे तुम्हाला आनंद होईल. देवदूत म्हणतात, तुमचे अश्रू आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलतील. तुमचे दुःख बरे होण्याचा मार्ग मिळेल आणि तुमची धडपड विपुल आशीर्वादांसाठी मार्ग मोकळा करेल. येणारे 3 महिने विपुलता, आशीर्वाद आणि संधींनी भरलेले असतील. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमची इच्छा असलेल्या सर्व गोष्टींसाठी आशीर्वाद देईल. मग ती नोकरी, आर्थिक विपुलता, स्वप्नातील कार किंवा खरे प्रेम असू शकते. परमेश्वर म्हणतो, या सप्ताहात तुमचे आरोग्य, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध आणि वित्त यामध्ये उल्लेखनीय सुधारणांची अपेक्षा करा. मला विश्वास आहे की तुम्ही मोठ्या विपुलतेच्या आणि अमर्याद प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. हा चमत्कार आशीर्वादांचा काळ आहे जो तुमच्याकडे आकर्षित होतो. विश्वास ठेवा की हा नवीन आठवडा भरपूर आनंद, सुंदर क्षण, अतुलनीय व्यक्ती, आशीर्वाद आणि सामान्यांपेक्षा जास्त असाधारण परिणाम घेऊन येईल. जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरला तर भाग्यवंत व्हाल. परमेश्वर म्हणतो, या सप्ताहात तुमचे आरोग्य, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, वित्त यामध्ये उल्लेखनीय सुधारणांची अपेक्षा करा. हा महिना चमत्कार आणि आशीर्वादांचा काळ आहे जो तुमच्याकडे आकर्षित होतो. विश्वास ठेवा की हा नवीन आठवडा भरपूर आनंद, सुंदर क्षण, अतुलनीय व्यक्ती,
आशीर्वाद आणि सामान्यांपेक्षा जास्त असाधारण परिणाम घेऊन येईल. जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठता तेव्हा तुमचा फोन तपासण्यासाठी तयार राहा, कारण तुम्ही ऐकलेल्या सर्वात अविश्वसनीय बातम्या तुम्हाला मिळतील. अनपेक्षित आशीर्वाद, जबरदस्त प्रेम आणि तुमच्या मार्गावर येणाऱ्या विपुलतेसाठी तयार व्हा. देव तुमचे दुःख, चिंता आणि समस्या दूर करेल आणि त्याऐवजी तुम्हाला चांगले आरोग्य, आनंद आणि शांती देईल. आज तुमचे आरोग्य, वेळ, पैसा, कुटुंब यासारखे तुमचे काहीही वाईट होणार नाही. स्वामींच्या कृपेने सर्व ठीक होणार आहे. तुमचा देखील तुमच्या स्वामींवर विश्वास असेल तर अशक्यही शक्य करणारे माझे स्वामी आहेत टाईप करा. प्रेम, पैसा आणि आरोग्य तुमच्याकडे विपुल प्रमाणात येईल. तुमच्या हृदयाला प्रचंड आनंद देईल. तुमची नोकरी, आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये पूर्वी कधीही न झालेला उल्लेखनीय सकारात्मक बदल अनुभवायला मिळेल. संपत्ती तुमच्याकडे सहजतेने आणि अविरतपणे येईल. तुम्हाला विपुल जीवन देईल. देव सक्रियपणे तुमच्या अपयशांना यशात बदलत आहे. तुम्ही कधीही एकटे नसता. परमेश्वर नेहमी तुमच्या सोबत राहण्याचे वचन देतो. तो तुमच्या लढाया लढेल. कठीण काळातही तुम्हाला विजय मिळवून देईल. तुमचे जीवन त्याच्या शांती आणि आनंदाने भरले जाईल. ही तुमची परत चमत्कार करण्याची वेळ आहे. शत्रूने तुमच्याकडून जे काही घेतले आहे ते मी परत करीन आणि तुमचे जीवन पूर्वी कधीच नसलेल्या आशीर्वादांनी भरून जाईल. मी तुमच्यासाठी काहीतरी चांगले नियोजन केले आहे. मी तुमची स्वप्नवत नोकरी, लग्न किंवा तुमची आत्तापर्यंतची सर्वात मोठी प्रगती असू शकते. देव म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे नामस्मरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. सज्ज व्हा, कारण देव सर्व नकारात्मक प्रभाव काढून टाकत आहे. तुम्हाला परत विनाशाकडे नेणारा कोणताही मार्ग तोडणार आहे. देव म्हणतो, या महिन्याच्या अखेरीस तुम्ही विपुल आशीर्वाद, अंतहीन शांती आणि दैवी कृपेच्या काळात प्रवेश कराल. देव तुम्हाला विशेष निवडलेल्या संधींचा आशीर्वाद देईल. मुसळधार पावसाप्रमाणे तुमच्या मार्गावर येणाऱ्या यश, विजय आणि यशाच्या पुरासाठी तयार व्हा. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, त्याला शेअर करा. मी तुम्हाला उपचार, चांगले आरोग्य आणीन. तुमचे मन आणि शरीर पुनर्संचयित केले जाईल. तुम्हाला भरपूर शांतता आणि सुरक्षितता अनुभवता येईल. आयुष्य बदलणाऱ्या संधी तुमच्या वाट्याला येत आहेत. तुमची कर्जे साफ केली जातील. तुमची बिले पूर्णपणे भरली जातील, कारण तुमची आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारणार आहे. देव अजूनही तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुमचा देव परमेश्वर याची उपासना करण्यासाठी स्वतःला वाहून द्या आणि त्याचे आशीर्वाद तुमच्या अन्नपाण्यावर असतील. तो तुमच्यातील आजार दूर करेल. मी तुमच्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी आणेन, जसे की विपुलता, चांगले आरोग्य, आनंद आणि पूर्वी कधीही न मिळालेला खोल आनंद. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या जीवनासाठी माझ्या योजनांवर विश्वास ठेवा. जे काही निश्चित करणे आवश्यक आहे ते मी दुरुस्त करीन. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आशीर्वाद आणि शांती मिळवून देईन. या आठवड्यात तुमच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे. हा आठवडा संपण्यापूर्वी तुमचे जीवन भरपूर आशीर्वादांनी भरले जाईल आणि तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. हा आशीर्वाद तुम्हाला हवा असल्यास शेवटपर्यंत हा शक्तिशाली संदेश ऐकत राहा. बघा, तुमच्याही भाग्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. मुसळधार पावसाप्रमाणे तुमच्याकडे येणाऱ्या यश, विजय आणि यशांच्या मालिकेसाठी तयारी करा. या आठवड्यात
देव तुमचे आशीर्वाद वाढवेल, तुम्हाला देवाने दिलेल्या अमर्याद शक्यता आणि जीवन बदलणारे चमत्कार यांचे उदाहरण बनवेल. या नवीन महिन्यामध्ये तुम्ही आनंदाने भरून जाल, कारण दररोज तुमच्या भोवती कृपा आणि चमत्कार घडतात. मी घोषित करतो की या आठवड्यात उर्वरित कालावधी तुमच्यासाठी चांगला असेल. देव उपचार, विपुलता, नवीन संधी आणि आशीर्वाद देईल. आज मी तुम्हाला शांती, उपचार आणि विजय देईन. तुम्ही एका अद्भुत वेळेत प्रवेश करत आहात, जिथे सर्व तुमच्यासाठी नियोजितप्रमाणेच कार्य करेल. माझ्याबरोबर या प्रार्थनेची पुनरावृत्ती करा. प्रिय स्वामी आई, तू माझी शक्ती आहेस आणि मला तुझी गरज आहे. मला माझे कुटुंब आणि माझ्या मित्रांना बरे कर. माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आज मला प्रेम, उपचार आणि चांगल्या गोष्टी मिळतील. माझे संपूर्ण कुटुंब बरे होईल. जेव्हा मला तुझ्या आशीर्वादाची गरज असेल तेव्हा तू चमत्कार करशील. स्वामी आई म्हणते, तुम्ही अमर्याद चमत्कार आणि जीवन बदलणाऱ्या आशीर्वादांच्या हंगामात प्रवेश करणार आहात. मी तुमचं आरोग्य सुधारेन, तुमचे नाते मजबूत करीन आणि तुमचे आर्थिक पुनर्जीवन करीन. जेव्हा तुम्ही स्वतःला देवाला समर्पण करता तेव्हा तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला एक चांगले जीवन देतो. तुमच्या सर्व वेदना बऱ्या करतो आणि तुमच्या अपयशांना प्रभावी यशात बदलतो. या वर्षामध्ये तुमच्या आर्थिक बाबतीत भरपूर आशीर्वादांची अपेक्षा करा. हा महिना संपण्याआधी खरे प्रेम, संपत्ती आणि चांगले आरोग्य तुमच्या जीवनात भरून येईल, ज्यामुळे अफाट आनंद मिळेल. चमत्कार, विजय आणि यशाच्या हंगामासाठी तयारी करा. हा आठवडा संपण्यापूर्वी देव तुम्हाला विपुलतेने, उत्तम आरोग्याने आणि आनंदाने भरलेले जीवन देईल. तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देईल, तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या वेदना दूर करेल. चला एकत्र प्रार्थना करूया. देवा, आमच्या प्रिय निर्मात्या, तुझ्या सृष्टीच्या सौंदर्याने वेढल्याबद्दल आम्हाला धन्य वाटते. पृथ्वी, पर्वत, दऱ्या, सूर्य, चंद्र आणि आम्ही तुझी स्तुती करतो. होय, देव तुझ्याकडेच बघून बोलत आहे. आजच्या भक्कम संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. देव म्हणतो, तुझा भूतकाळ खूप भयानक असू शकतो. तुमच्यापैकी अनेकांचे जीवन पापांनी भरलेले असू शकते. पण चिंता सोड आणि हे ऐक. आजच्या रात्री देव स्वतः तुला येऊन तुझं भविष्य सांगेल. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं सांगायला देव आला आहे. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर लाज न बाळगता घोषणा करा की स्वामी, माझी शक्ती आहे आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. पुढील 1 मिनिट नीट ऐका किंवा मग माझ्या पाठी बोला किंवा मग टाईप करा. प्रिय देवा, नवीन आठवडा सुरू होताच मी तो तुमच्या मार्गदर्शन आणि कृपेला समर्पित करतो. अनिश्चिततेच्या क्षणी माझा प्रकाश, अशक्तपणाच्या वेळी माझी शक्ती आणि गोंधळाच्या वेळी माझी शांतता व्हा. माझ्या चरणांचे मार्गदर्शन करा. मला शहाणपण द्या आणि हा आठवडा तुमच्या प्रेमाने आणि उद्देशाने भरून टाका. तुमची आणि इतरांची सेवा करण्यात मला आनंद मिळू शकेल. धन्यवाद देवा. देवदूत तुला सांगत आहेत, जेव्हा तुम्ही नवीन आठवड्यात पाऊल ठेवता तेव्हा लक्षात ठेवा की परमेश्वर हा तुमचा प्रकाश आणि तारण आहे. या आठवड्यात आत्मविश्वासाने तोंड द्या. हे जाणून घ्या की त्याची उपस्थिती हा तुमचा गड आहे आणि भीतीला जागा नाही. प्रिय देवा, जेव्हा मी विश्रांतीसाठी झोपतो तेव्हा मी तुमच्या समोर यशाच्या शोधात हृदयासह येतो. माझ्यासमोर असलेली आव्हाने आणि अडथळे तुम्हाला माहीत आहे. प्रभू, मी माझ्या जीवनात
तुम्ही दैवी हस्तक्षेपासाठी विचारतो. सर्व गोष्टींमध्ये तुझी इच्छा पूर्ण हो. मला तुझ्या बुद्धीने मार्गदर्शन कर आणि मला अडचणींवर मात करण्याची शक्ती दे. मला तुमच्या वेळेवर आणि तुमच्या योजनांवर विश्वास आहे, कारण तुम्ही सर्व गोष्टी चांगल्यासाठीच करता. माझ्या आयुष्यात तुझा हात काम करताना आणि तू माझ्यासमोर ठेवलेल्या मार्गावर विश्वास ठेवण्यास मला मदत कर. आज रात्री मला शांती दे. प्रभू, तुझ्या प्रेमाच्या आणि सामर्थ्याच्या खात्रीने मला विश्रांती घेऊ दे. माझा आत्मा ताजेतवाने करा आणि जेव्हा मी झोपतो तेव्हा माझ्या आशेचे नूतनीकरण करा. मी माझ्या सर्व चिंता आणि ओझे तुझ्या चरणी ठेवतो. मी विश्रांती घेत असतानाही तू कार्य करत आहेस यावर विश्वास ठेवतो. स्वामींच्या नावाने मी प्रार्थना करतो. भक्कम प्रार्थना. डोळे बंद करून ऐका किंवा मग टाईप करा. चमत्कार होईल. प्रभू, माझ्यासमोर जे काही आहे ते स्पष्टपणे पाहण्यासाठी मला शहाणे डोळे दे. कृपया मला सतत तुझा आवाज ऐकू दे आणि मला चांगले आणि वाईट हे समजण्यास मदत करा. तू माझ्या प्रवासातील प्रत्येक पायरीवर प्रकाश दे. माझी दिशा दाखवत मला बुद्धी दे. सर्वात आव्हानात्मक काळात मला तुमच्यावर घट्ट विसंबून राहण्यास मदत करा. तू माझा अविचल खडक आहेस. प्रिय प्रभू, तुमच्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. प्रत्येक लहान आशीर्वाद तुमच्या दयाळूपणाचा पुरावा आहे. जेव्हा मी माझ्या परिस्थितीबद्दल तक्रार करतो आणि तुझी कृपा विसरतो तेव्हा मला क्षमा कर. मला हे समजण्यास मदत करा की प्रत्येक परिस्थितीला तुमच्याद्वारे परवानगी आहे, एका उद्देशाने आयोजित केली आहे. मला त्यांच्यात तुमचे प्रेम अनुभवायला शिकवा. तुमची सतत उपस्थिती ओळखायला आणि माझी काळजी घ्यायला शिकवा, जेणेकरून मी कृतज्ञ राहायला शिकेन. परमेश्वरा, तू माझा शाश्वत आश्रय आणि शक्ती आहेस. मी सदैव कृतज्ञतेचे अंतःकरण राखू दे. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर न लाजता घोषणा करा की स्वामी माझी शक्ती आहे आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. देव तुला म्हणतोय, तुम्ही हे अपघाताने वाचत नाही आहात. मी तुझी प्रार्थना ऐकली. मी तुझ्या वेदना जाणवू शकतो. मला माहीत आहे की तुम्ही भारावून गेले आहात, थकलेले आहात आणि सर्व काही कसे चालेल याची काळजी करत आहात. पण दररोज तुम्ही माझ्या जवळ आहात. प्रत्येक पाऊल, प्रत्येक प्रार्थना आणि तुटलेला क्षण तुम्हाला तुमच्या महान विजयाकडे ढकलत आहे. मला माहीत आहे की तुम्हाला कोणताही मार्ग दिसत नाही, परंतु मी आधीच मार्ग आखला आहे. मी चमत्कारिक कार्य करता आहे. मी वचन पाळणारा आहे. ते संपलेले नाही. तुझ्याही भाग्यात चमत्कार होणार आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास अशक्य ही शक्य करतील स्वामी. टाईप करा आणि जो भक्त दुखी आहे त्याला शेअर करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, काही वेळा तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण हंगाम तुमच्या वाढीचा आणि पदोन्नतीचा सर्वात विपुल काळ असतो. देव तुम्हाला अंधारात भेटेल आणि तुम्हाला त्याच्या अद्भुत प्रकाशात घेऊन जाईल. परमेश्वर म्हणतो, तू खाली असताना मी तुला सर्वात उंचीवर नेईन. तुम्ही त्या ठिकाणावरून बाहेर येत आहात. नवीन ऋतू तुमचे नाव घेत आहेत. देव म्हणतो, तुम्ही माझ्या दैवी इच्छेचे पालन करत राहिल्यास मी तुमच्या जीवनात आणखी मोठे चमत्कार आणि आशीर्वाद प्रकट करीन. चमत्कार तुमच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग बनतील आणि तुम्ही माझ्या अलौकिक शक्तीचा इतरांच्या जीवनाला स्पर्श करण्यासाठी एक चॅनल व्हाल. आज देव म्हणतो, तुमच्या विश्वासावर ठाम राहा, कारण प्रतिकूल परिस्थितीतही मी पडद्यामागे राहून दैवी परिवर्तन घडवून आणण्याचे काम करत आहे.
हे लक्षात ठेवा माझ्या प्रिय बाळा, मी नेहमीच तुझ्या बरोबर असतो, तुला मार्गदर्शन करतो आणि तुझे संरक्षण करतो. स्वर्गाच्या खिडक्या जशा जशा उघडतात तसे तसे आशीर्वाद तुमच्यावर न थांबणाऱ्या शक्तीने ओततात. प्रेम ओतू जाईल आणि तुमचा आत्मा उबदारपणा आणि प्रेमळपणाने भरेल. समृद्धी तुम्हाला अशा मार्गांनी विपुलतेकडे मार्गदर्शन करेल जे तुम्ही कधीच शक्य वाटले नव्हते. बरे होणे तुमच्यावर उतरेल. भूतकाळातील जखमा सुधारतील आणि तुम्हाला संपूर्णतेचा मार्ग मिळेल. जसे तुम्ही यश अनुभवता तसे तुमचे हृदय प्राप्त करण्यासाठी ते खुले ठेवा. तुमच्या जीवनात येणारी विपुलता स्वीकारा, कारण ते माझ्या विश्वासूपणाचे आणि तुमच्यावरील प्रेमाचे लक्षण आहे. कोणत्याही शंका किंवा भीती आता सोडून द्या. परमेश्वर तुमच्यासोबत चालायला आला आहे. जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरलात तर भाग्यवंत व्हाल. देव म्हणतो, तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील. देव सध्या तुमच्या बाजूने चालला आहे. तुम्हाला भरपूर संपत्ती, आरोग्य, आनंदासाठी निवडले आहे. फक्त लक्ष केंद्रित करा आणि तुमचे आशीर्वाद वाढू पहा. ही एक पुष्टी आहे की एक मोठं यश लवकरच येत आहे. तुमची चिकाटी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मोठ्या आणि चांगल्या प्रवृत्तीच्या दिशेने नेत आहे. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या पुढच्या अध्यायासाठी योग्य वेळेवर आहात. सर्व आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या क्षणासाठी तयार केले. हे असे पृष्ठ आहे जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. तुम्ही तयार असाल तर होय देवा, मी तयार आहे कमेंट करा. आणि जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, त्याला काय समजतच नाही आहे, डिप्रेशनमध्ये गेलाय, त्या भक्ताला हा संदेश शेअर करा. भगवंत तुमच्या भाग्यात चमत्कार करेल. देव तुम्हाला कधीही रिकामे सोडणार नाही. तुम्ही गमावलेल्या प्रत्येक गोष्टीची जागा तो घेईल. जर त्याने तुम्हाला काहीतरी खाली ठेवण्यास सांगितले तर त्याचे कारण हे आहे की तुम्ही काहीतरी मोठे उचलावे असं देवाला वाटतं. जे दिसत नाही ते पाहून निराश होऊ नका. ते संपलेले नाही. देव अजूनही कार्य करत आहे. पडद्यामागे अशा गोष्टी घडत आहेत ज्या आपण पाहू शकत नाही. त्याचे आभार मानत राहा, कारण तो मार्गात आहे. सहमत असाल तर धन्यवाद देवा कमेंट करा. या वर्षाच्या अखेरीस तुम्ही जे गमावलं आहे त्यापेक्षा जास्त देव तुम्हाला परत करेल. देव तुम्हाला खूप मोठ्या चमत्कारांसाठी तयार करत आहे. तयार असाल तर परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे टाईप करा. होय, देव तुलाच म्हणतोय. मला माहीत आहे की तुला मदतीची गरज आहे. मी तुला मदत करीन. मी नेहमीच तुझ्यासाठी येते आहे. मी कधीही तुझी साथ सोडत नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो. देव आता तुमच्यासाठी एक आर्थिक चमत्कार करत आहे. तुम्हाला ते प्राप्त करायचे असल्यास स्वामी आई टाईप करा. तयार व्हा, कारण तुमची इच्छा असलेली प्रत्येक गोष्ट तुमची वास्तविकता बनू शकते आणि तीही तुमच्या विचारांपेक्षा लवकर. लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट असे डोळे मिळावेत यासाठी नेहमी प्रार्थना करा. वाईटाला माफ करणारे हृदय आणि वाईट विसरणारे मन, असा आत्मा जो कधीही देवावरील विश्वास गमावत नाही. तुम्ही कोण आहात, तुम्ही कोठून आला आहात किंवा तुम्ही कोणत्या परिस्थितीतून गेला आहात हे महत्त्वाचे नाही. मी तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतो. तू माझी मौल्यवान निर्मिती आहेस आणि मला आज तुझ्यासाठी काहीतरी सर्वोत्तम करायचे आहे. मी तुझं रडणं ऐकलंय. मी तुझे अश्रू पाहिलेत. आता मला तुमची मदत करू द्यात. देवाचे मूल होणे म्हणजे काय
ते तुम्हाला मी दाखवतो. जे माझ्याकडे विश्वासाने आणि पश्चातापाने वळतात त्यांच्यापासून मी कधीही दूर जाणार नाही. तर माझ्या मुला, तुझे हृदय आणि तुझे मन उघड आणि माझा आवाज ऐक. एकत्रितपणे आपण जीवनातील चढ उतारांवर चालू. तुम्ही पूर्वीपेक्षा मजबूत, शहाणे आणि अधिक लवचिक व्हाल. विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. गुरु आज सांगत आहेत, मला माहीत आहे की तुझ्याबरोबर घडलेली ही गोष्ट कठीण होती, पण तो शेवट नाही. मी तुम्हाला त्यातून मार्ग काढण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी शक्ती आता तुला देत आहे. मला माहीत आहे की तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी गोष्टी जशा चांगल्या प्रकारे गेल्या नाहीत, तसंच मला हे देखील माहीत आहे की सर्व काही कारणास्तव घडते आणि नेहमीच दुसरा अध्याय येत असतो. देव म्हणत आहे, तुमच्या जीवनासाठी आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनासाठी माझ्याकडे एक योजना आहे. आपण सर्वजण या जगात आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी येते आहोत, परंतु हे सोपे होणार नाही. असे बरेच वेळा असेल जेव्हा तुम्हाला देवापासून खूप दूर जावं वाटतं, परंतु जेव्हा गोष्टी सर्वात अंधारात असतात तेव्हा लक्षात ठेवा की बोगद्याच्या शेवटी प्रकाश आहे. तू एकटा नाहीस, भगवंत तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही तुमच्या परिस्थितीचे बळी नाही, तुम्ही तुमच्या वास्तवाचे निर्माते आहात. तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलण्याची शक्ती तुमच्यात आहे. तुमचा भूतकाळ तुम्हाला परिभाषित करत नाही, परंतु तुमचे भविष्य अधिक हुशारीने कसे जगायचे याचे धडे देतो. तुमचे हृदय हा तुमचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि तुम्हाला त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे, कारण आनंदी हृदयाशिवाय दुसरे काहीच महत्त्वाचे नाही. जगाने तुमची राजदूत म्हणून निवड केली आहे. तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाशी दयाळू आणि उदार राहून तुम्ही त्याचे चांगले प्रतिनिधित्व करत आहात याची खात्री करा, विशेषतः ज्यांच्या जीवनात अजूनही काहीच नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि जर तुम्ही असे केले तर देव तुम्हाला वचन दिलेले सर्व काही गुणाकाराने परत देईल. जो भक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहील त्या क्षणी तुमच्या भाग्यात चमत्कार होईल. तुम्ही मागितलेली प्रत्येक इच्छा भगवंत स्वतः येऊन येत्या 24 तासात पूर्ण करेल. देवाने वचन दिले आहे की तो तुम्हाला सर्व प्रकारे मदत करेल आणि तो तुम्हाला निराश करणार नाही. तो तुम्हाला आवश्यक असलेली सर्व मदत देऊ इच्छितो, परंतु तुम्ही त्याला तसे करण्यास परवानगी दिली तरच. तयार असाल तर होय, माझी परवानगी आहे देवाला सांगा आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. जर आपला देवाच्या वचनावर विश्वास असेल आणि तो आपला बाबा आहे यावर विश्वास असेल तर त्याचे सर्व आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. आपण त्याच्याकडून काहीही मागू शकतो आणि विश्वास ठेवू शकतो की तो आपल्या प्रार्थनांचे उत्तर नक्कीच देईल. देवाशी फक्त तुम्ही असे वागावे अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही विश्वाचे केंद्र नाही. तुम्ही इतरांशी दयाळूपणे वागणे आवश्यक आहे, जरी ते तुमच्यासाठी वाईट आहेत. तुमचे कार्य इतर लोकांवर नियंत्रण ठेवणे नाही, तर त्यांच्यावर प्रेम करणे आणि त्यांना वाढण्यास मदत करणे हे आहे. स्वतःची सर्वोत्तम संभाव्य आवृत्ती करणे. तुमच्या आयुष्यात कितीही वाईट गोष्टी आल्या तरीही देव तुम्हाला कधीही सोडणार नाही. देव तुम्हाला म्हणत आहे, सर्व काही करू शकणारा मी एकटाच आहे. मी तुम्हाला माझा अधिकार आणि शक्ती देईन. तुम्ही तर देवाचे मूल आहात. त्याने तुम्हाला नावाने बोलावले आहे, तुम्हाला त्याचा आत्मा दिला आहे आणि त्याचे प्रेम
तुमच्या हृदयात ठेवले आहे. तुमचा पुनर्जन्म त्याच्या राज्यात झाला आहे, जिथे तुमच्यासाठी काहीही अशक्य होणार नाही. मला माझा अधिकार आणि सामर्थ्य तुला द्यायचे आहे. होय, देव तुलाच सांगतोय, जेणेकरून जेव्हा मी माझे मुखपत्र म्हणून तुझ्याद्वारे बोलतो तेव्हा लोक माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवतील. ते खरे आहे हे त्यांना कळेल, कारण त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की मी त्यांना ते दिले आहे. भविष्यात काय आहे याची काळजी करू नका, कारण ती स्वतःची काळजी घेईल. मी तुला एका उद्देशाने निर्माण केले आहे. जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरलास तर तुझी मोठ्यातील मोठी इच्छा पूर्ण होईल. मला माहीत होतं की तू तुझ्या वातावरणामुळे मोहात पडशील आणि माझी परीक्षा घेशील. म्हणूनच मी तुला असे शरीर दिले आहे जे या जगाच्या मोहांना तोंड देऊ शकेल. आणि हे फक्त भौतिक शरीर नाही जे मी तुम्हाला दिले आहे, ते तुमचे आध्यात्मिक शरीर देखील आहे. मला माहीत आहे की तुम्ही कशातून जात आहात. मला ते आधीच जाणवले आहे. मला माहीत आहे की तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचे धैर्य मिळवणे किती कठीण आहे. तुम्हाला कठीण पर्यायांचा सामना करावा लागत आहे हे देवाला माहीत आहे. तुम्ही कुठे जात आहात, तुम्हाला कोण व्हायचे आहे याबद्दल तुम्ही आधीच काही निर्णय घेतले आहेत. परंतु आता कठीण भागाची वेळ आली आहे. त्या निर्णयाच्या परिणामांना सामोरे जा. तुम्ही बदलू शकत नसाल तर देव जाणतो. मग किमान गोष्टी चांगल्या करण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. देव आधीही होता आणि जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा देव तिथे पुन्हा असेल. म्हणून हार मानू नका. पुढील 3 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरतील. मी तुझ्याशी एक करार केला आहे. मी तुमचा देव होईन आणि तुम्ही माझे बाळ व्हाल. माझ्याकडे जे काही आहे ते मी तुला दिले आहे, पण ते पुरेसे नाही. तुम्ही तुमच्या वाट्यापेक्षा जास्त केले पाहिजेत. देव तुलाच सांगतोय, मी तुमच्या आयुष्यात कोणतीही जबरदस्ती करणार नाही. तुम्ही मला तुमच्या आत येण्यासाठी आमंत्रित केलेच पाहिजे. मला तुमच्यासोबत राहायचे आहे. जर मी नसेल तर तुमचे जीवन रिकामे होईल, कारण मी सर्व काही नवीन बनवतो. जर तुम्ही देवाला निवडले तर त्याची संपत्तीही तुमची होईल. पण जर तुम्ही पैसे निवडले तर त्याला आत येण्याची त्यांची पर्वा नाही. तर तुम्हाला कोणते हवे आहे हे नक्की सांगा. तुम्ही 2 स्वामींची सेवा करू शकत नाही. देव आणि पैसा. तुम्हाला त्यांच्यातील निवड करावीच लागेल. एकीकडे किंवा दुसरीकडे जावेच लागेल. देव म्हणतो, माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे. तो एक दागिना किंवा मोठा खजिना असू शकतो. ते लहान मूल असू शकते, परंतु ते एक कल्पना किंवा स्वप्न देखील असू शकते. देव तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो जो तुम्ही तुमच्या जीवनात वापरू शकता. तो तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो ज्यामुळे तुमचे जीवन अधिक चांगले आणि सोपे होईल. त्याला तुम्हाला वाढ आणि विकासाची संधी द्यायची आहे. देव तुम्हाला जीवनातील तुमचा उद्देश पूर्ण करण्याची क्षमता देऊ इच्छितो. आपल्याला या सर्व गोष्टी एकाच वेळी देवाकडून मिळणे शक्य आहे. आम्ही त्यांना एकामागून एक प्राप्त करू शकतो किंवा आम्ही निवडल्यास ते सर्व एकाच वेळी प्राप्त होऊ शकते. आपण कोणत्या मार्गाने जायचे हे आपल्यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला तुमचे जीवन पूर्ण करण्यात आणि तुम्हाला ते बनवण्यास मदत करण्यासाठी येथे आलो आहे. आता रडत बसणं सोडून द्या. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे आणि तुमचे जीवन का महत्त्वाचे आहे हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. मी तुम्हाला सांगण्यासाठी येथे आहे की मी तुमचा एक भाग आहे आणि आम्ही
सर्व जोडलेले आहोत. देव आपल्या प्रत्येकावर वैयक्तिकरित्या किती प्रेम करतो आणि आपल्या जीवनात काय घडते याची त्याला किती काळजी आहे हे दाखवण्यासाठी मी तुला हे सांगायला इथे आलो आहे. तुमच्या जगात बदल घडवून आणण्याची ताकद आहे हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. सर्व काही कारणास्तव घडते हे सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. तुमच्या जीवनाचा अर्थ, उद्देश आणि मूल्य काय आहे हे सांगण्यासाठी मी तुझ्यासमोर आलो आहे. तो आणखी काय म्हणतो हे महत्त्वाचे नाही, ते खरे आहे. माझ्या स्वतःच्या मुलांसारखेच मी तुझ्यावर प्रेम करतो. पृथ्वीवरील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की ते प्रेम नाही, तर तुम्हाला मी काय सांगावे हे मला कळत नाही. देव आपल्यावर किती प्रेम करतो किंवा तो आपल्यावर इतके प्रेम का करतो हे आपल्याला समजू शकणार नाही. परंतु आपल्या जीवनात काहीही झाले तरी आपण त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवू शकतो. जेव्हा आपले जग तुटलेले आणि रिकामे दिसते तेव्हा आपण त्याचा धावा करू शकतो. जेव्हा गोष्टी कठीण किंवा गोंधळात टाकतात तेव्हा आपण त्याची मदत मागू शकतो. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी इथे आलो आहे की मी तुम्हाला पाहतो आणि तुमचे विचार अगदी स्पष्टपणे ऐकतो, जणू ते माझे स्वतःचेच विचार आहेत. माझ्या बाळा, मी विश्वासा निर्माता आहे. मी तुला माझ्या प्रतिरूपात बनवले आहे. मी तुला नावाने हाक मारली आहे. मी तुला भेटवस्तू दिल्या आहेत ज्या फक्त तुझ्यासाठीच आहेत. मी तुला माझ्याकडे परत बोलावलं आहे. शेवटपर्यंत ऐकत राहा, तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल. मी तुझ्यावर अखंड प्रेम केले आहे. मी तुला कधीही सोडणार नाही. तुझा हात धरून तुझ्या जीवनात तुला पुढे नेणारा, होय, मी तुझा परमेश्वर आहे. मी इथेच आहे. सर्व काही निर्माण करणारा मी तुझा देव आहे. त्यानेच या विश्वाची रचना आणि निर्मिती केली आहे. आपण त्याला पाहू शकत नाही कारण तो अदृश्य आहे, परंतु आपण आपल्या सभोवतालची त्याची हस्तकला पाहू शकतो. देवाने आपल्याला राहण्यासाठी एक सुंदर जग दिले आहे. त्याने आपल्याला जीवनात टिकून राहण्यासाठी आणि समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. मी तुम्हाला गोष्टी त्यांच्या खऱ्या प्रकाशात पाहण्याची शक्ती देईन. जेव्हा ते माझ्या डोळ्यातून गायले जाते तेव्हा जग खरोखरच कसे दिसते ते मी तुम्हाला दाखवतो. मी तुझा विचार बदलणार आहे, जेणेकरून तू माझ्या सोबत राहून आयुष्य किती सुंदर आहे हे पाहू शकशील. देव म्हणतो, मला माहीत आहे की तुमच्यासाठी यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. तुम्ही ते पाहावे असे मला वाटते, परंतु मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की मी तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्या जीवनात काहीही झालं तरी या जगाचे आणि त्यातील इतर सर्व गोष्टींशी काहीही झाले तरी मी अजूनही तुमचा पिता आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज मला तुमच्याशी जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचे आहे. पृथ्वीवर आपण जे पाहतो आणि अनुभवतो त्यापेक्षा जीवनात बरेच काही आहे. ते समजून घेण्यात मला तुला मदत करायची आहे. मी तुमच्या प्रत्येकाशी एक व्यक्ती म्हणून बोलतो. तुमच्या स्वतःच्या मुलांप्रमाणेच मी प्रेम आणि शहाणपणाच्या दृष्टिकोनातून बोलतो, जो वेळ, जागा आणि मृत्यूच्याही पलीकडे जातो. जग खूप व्यस्त झाले आहे आणि भौतिक गोष्टींमध्ये विचलित झाले आहे, ज्याचा आनंद किंवा मनशांतीशी काहीच संबंध नाही, पण त्याऐवजी चिंता, भीती आणि काळजी आहे. आपल्या सर्वांची गती कमी होण्याची वेळ आली आहे. भविष्यासाठी आपल्या योजनांसह पुढे जाण्यापूर्वी आपल्यासाठी दीर्घ श्वास घेण्याची वेळ आली आहे. अरे बाळा, तू माझं लाडकं बाळ आहेस. मी तुला निवडलं आहे आणि मी तुला नव्याने हाक मारत आहे.
मी नेहमी तुझ्यासोबत असेन, तुला कधीच सोडणार नाही. माझे तुझ्यावरील प्रेम निर्मळ पाण्याप्रमाणे आहे. ते शब्द किंवा विचारांनी मोजता येणार नाही. तुम्हाला हे मिळाले असल्यास स्वामी आई, माझं तुझ्यावर प्रेम आहे टाईप करा. आपण दुःख इतरांकडून अनुभवावे अशी त्याची इच्छा नाही, तर आपण आनंदी आणि निरोगी असावे अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरून आपण पृथ्वीवरील या जीवनात खरा आनंद अनुभवू शकू. देवाचे प्रेम त्याच्या सर्व सृष्टीवर आपल्यासह त्याच्या मुलांवर पसरते. तो आपल्या गरजा सर्व शक्यतो पुरवतो. देव म्हणतो, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तुझा या परमेश्वराच्या सर्व संदेशांवर विश्वास असेल तर स्वामी आई, माझं रक्षण करा असे टाईप करा. आणि ज्या भक्ताला याची खरी गरज आहे, जो भक्त दुःखी आहे, चिंताग्रस्त आहे, त्या भक्ताला हा शक्तिशाली संदेश शेअर करा. बघा, भगवंत स्वतः येऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. जर तुमचा देखील तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माऊलींचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. हे देवाचे संदेश संपूर्ण जगात पसरवत राहण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची नितांत गरज आहे आणि तुमच्या उदार पाठिंब्याशिवाय आम्ही हे करू शकत नाही. त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना हे शक्तिशाली संदेश शेअर करा. भाग्यवंत व्हाल. तुम्हाला आजचा स्वामी संदेश आवडला असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माऊलींचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.